बंधू भगिनींनो, आज जावळ्यांच्या रविवारी आपण पवित्र आठवड्यामध्ये पदार्पण करत आहोत. प्रभू येशूचं संपूर्ण जीवन हा एक हेतुपरस्पर प्रवास होता. गायीच्या गोठ्यापासून ते गोलगोथापर्यंत, गालिलापासून ते येरुशलेमपर्यंत. आणि आजच्या विधीच्या पहिल्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलं की ज्या वेळेला प्रभू येशूचं येरुशलेममध्ये आगमन झालं त्यावेळेला अनेक लोकांनी आपले अंगरखे काढून प्रभू येशू जाणार होत्या त्या वाटेवर अंथरले, तर कित्येक लोकांनी झाडांच्या फांद्या डाळ्या तोडून प्रभू येशूच्या मार्गावर पसरल्या आणि लोकांनी प्रभू येशूचा गौरव केला, त्याच्यावर स्तुती सुमने उधळली. होसान्ना दाविदाच्या पुत्राला, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्य असो, स्वर्गीय देवाला होसान्ना. या जय जयकाराने, या घोषणेने संपूर्ण येरुशलेम नगरी जणू काही दुमदुमून निघाली. प्रभू येशूने आपल्या दैवी सामर्थ्याने जे चमत्कार केले होते त्याबद्दल येरुशलेमच्या लोकांनी ऐकलेलं होतं. प्रभू येशूने 4 दिवस कबरेत असलेल्या लाजरसला नवीन जीवन दिले. त्याने आजारांना बरे केले, मुक्यांना वाचा दिली, आंधळ्यांना डोळे दिले, बहिऱ्यांना कान दिले, ह्याबद्दल सुद्धा त्यांनी ऐकलेलं होतं. आणि प्रभू येशूची पापी आणि जकातदारांविषयी त्याचं प्रेम आणि त्याने दाखवलेली दया ह्याबद्दलची बातमीसुद्धा लोकांच्या कानावर पोहोचलेली होती. आणि त्यामुळेच दैवी सामर्थ्याने भरलेला असा चमत्कारी गुरुजी त्यांच्या नगरीत आल्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कारण या लोकांची खात्री पटलेली होती की प्रभू येशू हा खुद्द देवानेच लोकांची रोमी गुलामीतून सुटका करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद, शांती आणि वैभव आणण्यासाठी पाठवलेला होता. होय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त हा खरोखरच राजा होता, परंतु या राजाचे राजेपण मात्र वेगळे होते. प्रभू येशूने आपला राजा असण्याचा देखावा केला नाही, दिखाऊपणा केला नाही. हजारोच्या संख्येने मोठे सैन्यबळ घेऊन, शस्त्रे अस्त्रे घेऊन, एखाद्या उंच आणि ओमद्या घोड्यावर आरूढ होऊन असा प्रभू येशू ख्रिस्त येरुशलेममध्ये आला नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त एका छोट्या साध्या गाढवावर बसून येरुशलेममध्ये आला. गाढवावर बसून कोणी युद्धास जात नाही, गाढवावर बसून कोणी लढायासुद्धा जिंकत नाही. गाढव एक साधं प्राणी असतो, परंतु गाढवाच्या मदतीने आपण अनेक कामं करत असतो. गाढवावर आपण ओझी वाहत असतो. गाढव हा एक साधा प्राणी आहे, परंतु आपल्या साधेपणातच गाढव हे जीवनाची सेवा करत असते. प्रभू येशूने गाढवावर बसून येण्याच्या आपल्या कृत्याद्वारे आपल्याला 2 महत्त्वाचे संदेश दिलेले आहेत. पहिला संदेश हा आहे की प्रभू येशू हा शांतीचा राजा आणि शांतीच्या मार्गाने या जगामध्ये आपलं राज्य प्रस्थापित करण्यासाठी आलेला होता. आणि दुसरा संदेश हा आहे की प्रभू येशूला या जगावर, या मानवजातीवर राज्य करावयाचे नव्हते, तर त्याला जगाची सेवा करावयाची होती. प्रभू येशू ख्रिस्ताला अन्याय आणि हिंसेच्या मार्गाने लोकांच्या जीवनामध्ये, लोकांच्या हृदयामध्ये आपली दहशत पसरवायची नव्हती, तर त्याला लोकांची सेवा करावयाची होती. लोकांच्या जीवनात आनंद आणि प्रेम त्याला द्यावयाचे होते. आणि शुभ शुक्रवारच्या दिवशी आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मानवजातीवरील प्रेमाचा प्रत्यय येतो. ज्या प्रेमाखातीर प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावर मानवजातीच्या पापांसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पाऊल फिलिप्पीकरांस पाठवलेल्या पत्रामध्ये प्रभू येशू कोण होता, काय झाला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं याबद्दलची जणू काही गाथाच सांगत आहे. जरी तो देव होता, जरी तो राजा होता, तरीसुद्धा त्याने आपल्या दैवत्वाचा त्याग केला. गुलामाचे, दासाचे रूप त्याने धारण केले. आपल्या दिसण्यामध्ये तो मनुष्यासारखा झाला, नम्र झाला, तो आज्ञाधारकतेचे जीवन जगला. वधस्तंभावरील मरणापर्यंत तो नम्र झाला. होय बंधू भगिनींनो, नम्रता आणि निस्वार्थी सेवा हेच प्रभू येशूच्या जीवनकार्याचं हृदय होतं. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या दैवत्वाचा त्याग करून गुलामाचं रूप धारण केलं आणि क्रूसावरील मरणापर्यंत तो परमेश्वर पित्यापरी आज्ञाधारकतेचं जीवन जगला. प्रभू येशू ख्रिस्त, झावळ्यांचा रविवारचा राजा प्रभू येशू ख्रिस्त, ह्याला जगावर राज्य करावयाचं नव्हतं, जगावर सत्ता किंवा वर्चस्व गाजवायचं नव्हतं, तर त्याला जगाला प्रेम अर्पावयाचं होतं, जगाची सेवा करावयाची होती. आणि याच सेवेखातीर तो
इतरांच्या गरजांना प्रथम प्राधान्य देऊ इच्छित होता आणि लोकांच्या प्रेमाखातीर, लोकांच्या सेवेखातीर तो प्रसंगी आपल्या प्राणांचं बलिदानसुद्धा देण्यासाठी तयार होता आणि तेच त्यानं शुभ शुक्रवारच्या दिवशी केले सुद्धा. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला फक्त निस्वार्थी सेवेचा उपदेश केला नाही किंवा धडाच दिला नाही, तर खुद्द आपल्या जीवनाद्वारे सुद्धा त्याने आपल्याला निस्वार्थी प्रेम आणि सेवेचा एक महान आदर्श घालून दिलेला आहे. आज या पवित्र आठवड्यामध्ये आगमन करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यावरील प्रेमाखातीर, आपल्या पापांसाठी क्रूसावर जे बलिदान केले त्या बलिदानावर आपण मनन चिंतन करूया. त्याचप्रमाणे पश्चातापी आणि नम्र अंतकरणाने आपण या पवित्र आठवड्यामध्ये आगमन करूया आणि शुद्ध आणि योग्य हृदयाने आपण या पवित्र आठवड्यामध्ये प्रभू येशूच्या दुःख सणावर आणि प्रभू येशूच्या पुनरुत्थान सोहळ्यामध्ये सहभागी होऊया. आमेन.